किल्ले रायगडावर आज शिवपुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह हे उपस्थित राहतील। कार्यक्रमाची रायगडावर जोरदार तयारी करण्यात आली आहे। अमित शाह तटकरेंच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज होणाऱ्या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह हे उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11 वाजता अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं रायगडावर आगमन होईल। राज्य दरबारात मुख्य कार्यक्रम, विशेष सत्कार देखील केले जाणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा रायगड दौरा आहे, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? तिथे आपण बघू शकतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्री जे आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अर्थातच पुण्यामध्ये जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि आता सकाळी जे आहेत ते रायगडच्या दिशेने निघणार आहेत। सकाळी 11 वाजता अमित शहा हे रायगड किल्ल्यावर पोहोचणार असून त्यानंतर दुपारी 2 वाजताच्या दरम्यान रोहा येथील सुतारवाडी म्हणजेच खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी ते जाणार आहेत। भोजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांचा करण्यात आलेला आहे आणि यामध्ये काही राजकीय चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद जे आहे ते देखील अजून घोषित या महायुती सरकारकडनं करण्यात नाही आले आणि कुठेतरी त्यांच्या या दौऱ्यामध्ये त्यावर देखील तोडगा निघतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर मात्र अमित शहा जे आहेत मुंबईसाठी रवाना होणार आहेत आणि आज मुंबईमध्ये एका कार्यक्रमासाठी जे आहेत ते हजेरी लावणार आहेत आणि त्यानंतर रात्री सह्याद्री अतिथीगृहावर जे आहेत अमित शहा यांचा मुक्काम असणार आहे आणि उद्या सकाळी 10 पर्यंत अमित शहा हे मुंबईमध्ये असणार आहेत आणि 10:30 वाजता ते विमानतळाच्या दिशेने निघतील आणि दिल्लीसाठी रवाना होतील। मात्र अमित शहा यांचा 2 दिवसीय हा महाराष्ट्र किंवा मुंबई पुणे दौरा जो आहे अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। एकीकडे रायगडवर होणारा कार्यक्रम आहे, मात्र दुसरीकडे याच्या पाठी काही राजकीय कारण आहेत का किंवा महायुतीमधल्या कुठल्या गोष्टी कारणांमुळे किंवा महाराष्ट्राला नवीन काही येत्या काळात गिफ्ट म्हणून केंद्र सरकारकडनं मिळतं का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते समोर उभे राहिलेले आहेत। नेमका अमित शहा यांच्या दौऱ्याच्या नंतर कुठल्या गोष्टी समोर येणार हे मात्र पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमित शहा सध्या महाराष्ट्रात आहेत। अंकिता, निश्चित शुभम, मात्र अमित शहांच्या या संपूर्ण 2 दिवसीय दौऱ्याची रूपरेषा कशी असेल? आज जे आहेत सकाळी 11 वाजता रायगड या किल्ल्यावर जातील रायगड जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर दुपारी 4च्या दरम्यान जे आहेत ते मुंबईमध्ये येणार आहेत आणि रात्री सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी त्यांचा मुक्काम असेल। उद्या 11 वाजता ते दिल्लीसाठी रवाना होतील। निश्चित शुभम, त्यामुळे एकंदरीतच गृहमंत्री अमित शहा यांच्या या दौऱ्याकडे आपलंही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज रायगड दौरा आहे, तर काल त्यांचं पुण्यामध्ये ते दाखल झाले आणि यावेळी त्यांचं जोरदार स्वागत देखील करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल रात्री उशिरा पुण्यामध्ये दाखल झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत केले। अमित शहा हे 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आणि या दरम्यान महत्त्वाच्या काही राजकीय गाठीभेटी असतील, महत्त्वाचे काही निर्णय असतील यावेळी घेतले जाणार आहे। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। त्यामुळे काल रात्री उशिरा अमित शहा यांचं पुण्यामध्ये आगमन झालं आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं स्वागत देखील केलंय।